नमस्कार. आपण पाहत आहात संघर्ष सह्याद्री न्यूज. शुक्रवारी दुपारी खंडाळा तालुक्यातील अजनुज गावामध्ये गट नंबर 305च्या मालकी हक्कावरून गुंतवणूकदार अभिजित खाडे व अजनुज गावातील शेतकरी पांडुरंग आवारे व कुटुंबीय यांच्यामध्ये वादावादी झाली. यावेळी संबंधित गुंतवणूकदारांनी आणलेल्या गुंडांकडून महिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. या प्रकाराची तक्रार दाखल करून घेण्यासाठी संबंधित महिला खंडाळा पोलीस ठाण्यात गेल्या असता खंडाळा पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या उलट बाहेरील गुंतवणूकदारांना संरक्षण देत स्थानिक भूमिपुत्रांवर मात्र खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याने खंडाळ्यात खळबळ उडाली आहे. गुंतवणूकदार अभिजित खाडे यांनी अजनुज येथे गट नंबर 300, 301, 302 खरेदी केला असताना त्यांनी जाणीवपूर्वक गट नंबर 305वर ताबा घेण्यासाठी बाहेरून गुंड आणून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना जाब विचारायला गेलेल्या अथर्व पांडुरंग आवारे, तन्मय आवारे यांच्याशी संबंधितांनी धक्काबुक्की केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्याचवेळी त्या ठिकाणी उपस्थित महिला हा वाद सोडवण्यासाठी गेल्या असता संबंधित महिलांनाही नको त्या ठिकाणी घाणेरडा स्पर्श करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडल्याचा महिलांचा आरोप आहे. ही तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित महिला शुक्रवारी दुपारपासून रात्री 11 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात थांबूनही त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप महिलांनी केला आहे. परंतु पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी संबंधित गुंतवणूकदारांची मात्र खोटी तक्रार दाखल करून घेतल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात शनिवारी पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये माध्यम प्रतिनिधींसमोर मी फिर्याद दाखल करून घेणार नाही कारण महिला खोटी तक्रार करीत आहेत. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करावा, मी त्याची चौकशी करील असा स्वतःच न्यायनिर्णय दिल्याने खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालय ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या 2013च्या खटल्यामध्ये या खटल्याचा निकाल देताना 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट निकाल दिला आहे की तक्रार दखलपात्र असेल तर कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट FIR दाखल करणे बंधनकारक आहे आणि तक्रार खरी की खोटी हे ठरविण्याचा अधिकार पोलिसांना सुरुवातीलाच नसून ते तपासादरम्यान ठरवायचे असते. परंतु या प्रकरणांमध्ये मात्र पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी 2 दिवस उलटूनही महिलांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने या प्रकरणामध्ये संशयाची सुई निर्माण झाली आहे. कोणाच्या दबावाखाली पोलीस खाते महिलांची तक्रार दाखल करून घेत नाही असा प्रश्न समस्त खंडाळकर विचारत आहेत. या महिलांना न्याय मिळेल का अशी साद सर्वजण घालत आहेत. पाहुयात या घटनेचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट संघर्ष सह्याद्री न्यूज बरोबर. आपले आवडते संघर्ष सह्याद्री न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्ही त्यांचा तक्रार अर्ज घेतला नाही. तक्रार अर्ज घेऊन आम्हाला सगळ्यांना समोर बोलवायला पाहिजे होतं. त्यावेळेस तुम्ही दोघांना समजून दिली असं सांगायला पाहिजे होतं. कायद्यात लिहिलं नाही की बाबा कॉग्निझेबल ऑफेन्स दिसतोय तर तसा गुन्हा दाखल होईल. पण त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी अशी कुठलीच परिस्थिती नव्हती जी तुम्ही आता 4 वाजल्यापासून इथं बसले साहेब. मला सांगा 4 वाजल्यापासून आम्ही बसलो इथं. आम्हाला आतमध्ये येऊन दिलं का? चुकीचं काम होणार ऐक ना, चुकीचं काम होणार नाही. पलीकडच्या रूममध्ये स्वागत कक्षामध्ये मी स्वतः गेलो होतो. मला मस्के साहेबांनी स्वतः धक्का देऊन बाहेर काढला. मला कागद द्या, मी त्याची चौकशी करतो. चौकशी नाही, आम्हाला गुन्हा दाखल आहे सांगतो तुम्हाला. आम्हाला गुन्हा दाखल झाला पाहिजे साहेब. नाही होणार. आम्हाला लिखित आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही. आमच्या आई वडिलांना आमच्या आईला धक्का दिलाय.
आज त्यांच्या अंगावरती म्हणजे अत्याचार केलाय. मला सांगा त्यांच्या सोबत जी लोक आली त्याच्यामध्ये किती लोक गुंड प्रवृत्तीचे होते? आमच्या मुलांवरती कोण आहे दाखल? एक ऑनलाईन गुन्हा दाखवा माझ्या मुलांवरती. कोणती मुलं? जे आता तुम्ही आतमध्ये बसवलेत. दाखव गुन्हापर्यंत. हा. गुन्हा दाखव. हा दाखवा ना, रजिस्टर गुन्हा दाखवा मला ऑनलाईन. मागच्या वर्षीच आहे. बरं ठीक आहे, किती सिरियस गुन्हा आहे आमचा? किती सिरियस गुन्हा आहे? बरं ऐका ना साहेब, ऐका ना, ते सोडा. आणि ह्याच्यामध्ये जी व्यक्ती आहेत, ह्याच्यामध्ये जी व्यक्ती आहेत, आता मला सांगा, ह्याच्यामध्ये व्यक्ती आहेत ते ह्या मुलाच्या हातामध्ये दांडक आहे. त्यासाठी काय? त्या मुलाच्या हातामध्ये दांडक जागेवरचे फोटो. मला सांगा, ह्या मुलाने दांडक काय घेतलंय? हा माणूस कोण आहे? मी सांगितलं. ऐका ना, ह्यांच्यावरती किती गुन्हे आहेत? घटनेची ह्यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत ते मला सांगा साहेब. ती वस्तुस्थिती सांगितलेली आहे आणि तुम्ही विनाकारण म्हणजे तुम्ही चोराला पाठीशी घालायचं असं काही नाही. मागाशी पण सांगितलं गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचा तपास होईल. आमचं त्याच्याशी मतच नाहीये, आमचं त्याच्याशी काही संबंध नाही. आमची फिर्याद आहे, आम्हाला धक्काबुक्की झाली त्यांच्याकडून. तुमची काय असेल तर तक्रार तुम्ही लेखी द्या मला. ऐका ना, त्याच्यामध्ये मी तथ्य काय आहे पाहतो आणि त्याप्रमाणे कारवाई. त्यांचं म्हणणं काय आहे आम्हाला सर कारवाई झाली. की ह्या जी महिला तिथं होत्या ना त्या महिलांना झटापटीमध्ये त्यांना पण हात लागलेला आहे. यांचं म्हणणं घेतलंच आहे ना. लेखी लिहून काल द्या. का नाही विचारलं तुम्ही? काल आम्हाला आतमध्ये आतमध्ये सुद्धा येऊन दिला नाही. सगळ्यांचं लेखी द्या. साहेब, आमची आम्ही माहिती देत नाही. हा. तुम्ही चुकीचा आरोप केलाय पोरांवरती आणि आमच्यावरती. मला सांगा साहेब, तुम्ही पुन्हा ठीक आहे का ना? पुन्हा दाखल केला. तुम्ही 7/12 पेपर चेक केला का? त्याचं त्या 7/12 नाव आहे का त्या माणसाचं? तपास होईल ना त्याच्यामध्ये. अहो, कधी तपास केला? आमची मुलं आतमध्ये आहेत. स्वतः उघडलेले आहोत. फक्त त्याची बाजू असं सिद्ध होतं. कधी हात घेतली तुम्ही मग सगळ्यांनी इथंच बसा, कुणीच जायचं नाही, जोपर्यंत कोणी नव्हतं नाही तोपर्यंत कोणी आलाच नाही. कोण हात कसं घेतली तुम्ही? जागा घेतली. 745. 45. हा. तुम्ही पोरे कशी हात घेतली मग? तुम्ही पोरे कशी हात आणली तर पोराला हात का लावला तुम्ही? तुम्ही का हात लावला? थेट बांधून पाडून केला तुम्ही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय जे काय आहे ते काय तुम्ही का मारली? 4 वाजल्यापासून तुम्ही मला काय उत्तर दिलं तुम्ही? किती वाजता झाली? आणि तुम्ही उत्तर काय देताय? किती वाजता झाली? मी काय एवढ्या लोकांची तुम्ही आम्ही गुन्हा नोंद करून घेत नाही म्हणून लिहून द्या. त्याच्यासाठी लिहून द्या. त्याचीच काय घेताय बाजू? लिहून द्या. असं माझी का बाजू घेत नाही? आम्ही काल 4 वाजल्यापासून इथे उभं राहिली. आज सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही 4 वेळा आम्हाला बाहेर काढले. काय म्हणून? तुम्हाला अधिकार आहे का? आम्हाला काय अधिकार नाही का? आम्ही खंडाळे तालुक्यातले नाही का? नीट बोलायचं, व्यवस्थित शांतपणे बोला. व्यवस्थितच बोलतोय. मी वाईट बोलतोय का? हा? मी वाईट बोललोय का? आपल्या पोलिसांना बोलायचं. बोलायचं. वाईट बोललोय का मी काही? मी बघतो काय करायचं. इथं सगळं नाही परत आता ह्यांना परत तुम्ही आणखी दम देऊन सांगताय की बघतो काय करायचं. काय तुम्ही म्हणताय की बघतो आता काय करणार. आम्ही नको करून तुम्हाला सांगायला काय तक्रार. सांगायची पद्धत असते ना. मग ते सांगते की त्याला हा? काय तू काय मालक म्हणतोय? आहे म्हणजे काय झालं? तुम्ही म्हणताय तो म्हणतोय की तुम्ही माझी काय नाही. आमच्या जमिनी आहेत, आमच्या जमिनीवरती तुम्ही त्यांनी मला आम्हाला काय काय म्हणलं म्हणलेलं तुमचं साहेब? लेखी द्या. मी तुम्हाला नाही म्हणतोय का तुमची आमच्या तक्रार जमिनीवरती आहे. अतिक्रमण त्या केलं. पद्धतीने मी हे करतो. त्या फोटो सर्व दिसतील पोरं आणखी घेऊन उभी. त्यानं सोडून मला फुटवते, मी कारवाई करतो. मग आम्ही तेच म्हणतो घ्या तक्रार. त्याला तक्रार तुमची लिहून द्या मला. तुम्ही काल त्यांची तक्रार घेतली. तुमचे DYSP मला पण बसून त्यांना सगळ्यांना तुमचं बसवलं. काय आहे ते निवेदन लेखी द्या तुमचं म्हणणं. मी त्या पद्धतीने काय त्यात तक्रार दाखल करतो ते करतो. तक्रार दाखल केली ना. हा. DYSP विनाकारण स्वतः काय ते इथं मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून आरडाओरडा बरोबर करत नाही. तुम्ही हा? आवाज धरून कमी ठेवा. हा. आरडाओरडा असं करून तुमचं करत लेखी नाही. द्या. आम्ही काय मी म्हणतो त्याच्यामध्ये जर कॉग्निटिव्ह गुन्हा होत असेल तर तो घेतो. आमचं म्हणणं एवढंच आहे. काल स्वतः हे गुन्हेगारांना म्हणजे DYSP साहेब पाठीशी घालतात. कोण? DYSP साहेब
कशाला साहेब पाठीशी घालतील मग तसंच आहे ना काल हे बाबा ह्याच्या हातात दांडकी आहेत. याची तक्रार आहे मग त्यांना तुम्ही तसं तुमचं नाही. तुम्ही तक्रार केला ना काल ह्यांची तक्रार घेतली का तुम्ही डायरेक्ट FIR घेतली आहे का? या तुमचा लेख घ्या. हेच सगळे हे मुद्दे दांडकी आहे, आहेत. तर त्या दांडकीने काय केलं मला द्या लिहून द्या तुमचं तक्रार द्या. त्यांची का तुम्ही तक्रार नाही त्यांची डायरेक्ट काल एनसी ने घेता तुम्ही FIR घेतली आणि आज आमची भक्त तक्रार द्या तुम्ही. जे काय आहे तुमचं द्या निवेदन आणि हे करा आणि याचे सगळे व्हिडिओ करा सगळे. द्या लेखी निवेदन. काय आहे ते द्या. Resolution. कोण आहे ते सगळ्यांची नावं द्या. एक काम करा सागर जे ते म्हणून आहे ना त्या किती कोणी दाखवून लावा तुमच्याकडे आणि आम्हाला सांगा. ठीक आहे तुम्ही द्या तुमची तक्रार. मी काय म्हणलोय का तुम्हाला तुम्ही काय माझे दुश्मन नाहीये. आम्ही म्हणतच नाही. माझं म्हणणं आहे की एक आता गुन्हा दाखल झालाय त्याच्यामध्ये तपास होईल. जरी त्याची चूक असेल तर तसा आवाज जाईल कोर्टात. त्यात आम्हाला DYSP न त्यांच्यावर तक्रार करायची आम्हाला. त्यांच्या विरुद्ध पण. हे बघा ते वरिष्ठ आहेत माझे. हो तुमच्या वरिष्ठ आहेत ना ते तुम्ही माझ्याकडे तक्रार करू शकत नाही. ठीक आहे. एक काम करा एक माहिती द्या. CCTV हा जे काय तुमचं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे करा. हा ठीक आहे. आणि तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्ही द्या लिहून की त्या पद्धतीने कारवाई करा. आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही आम्हाला पण सपोर्ट करा ना म्हणजे सत्य परिस्थिती बघा नाही, सातबारे सत्य काय लोकांकडे- आहे आणि असं ते सातबारे काय आहे? लोकांकडे हे सगळं होणार आहे. सगळं. जमिनीच्या मोजणी आहे, दस्त आहे. एवढंच विनंती आहे तुम्हाला मी काय आणि तुम्ही आमची घ्या तशी घेतली तशी आमची तक्रार द्या ना तुमचं. त्याच्या पलीकडे काहीच बोलत नाहीत कुणी तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते मला लिहून द्या. एकच म्हणतात की बाबा माझं जमीन 30 वर्षापूर्वी आम्ही तिथे घेतली आमच्याकडे 7 बारे मी चतुर्सीमा आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे. ती तक्रार द्या आमची. तुमच्या तक्रारीचा तपास करतो. साहेब तुम्हाला कायदेशीर मार्गाने कामच करायला लावतो. आणि request करतोय. तुमचे वरिष्ठ इथे येऊन तुमच्या वरिष्ठ करून काम करा. आमची तक्रार द्या की बाबा आम्ही काल आमच्याकडे ATM ची चोरी झाली होती त्याचा आढावा घ्यायला साहेबांनी होते. असं काही नाही. ठीक आहे ना त्याचा आढावा घ्यायला आम्ही म्हणणे मला आता त्याच्या- स्वतः बंद करून ते कंपनीचे सगळे तिकीट बसवले 7 वाजेपर्यंत ते सांगितलं सिंगचा विषय होता. दाखल केलाय. त्या वेळेला ते बस काय नाही होतं. ठीक आहे ना जसं आम्हाला इथून तुम्ही बाहेर पाठवले DYSP साहेबांनी मग ह्या ठिकाणी का नाही बाहेर पाठवलं त्याचा ATM चा नंबर सगळ्याला दिलेला आहे. आपलेच आहेत. मी बाहेर काढली मला. आणि त्यांना कष्ट करून जमिनी घेतलेल्या आहेत जागा 2-2-3-3 आणि त्यांची जमीन त्यांना 100% मिळेल ना. आणि जर काही प्रॉब्लेम असेल ना त्यांची जमीन कुणी काय बळकावली असेल इलिगली त्यांनी मोजणी करून घ्यावी आणि त्यांची तक्रार द्यावी आमच्याकडे. मी नाही ट्रेसपासचा गुन्हा दाखल केला तर DYSP साहेब तुम्ही असताना ATM तपासायची आमच्या गाडीत ते शेत यांच्यासोबत आम्ही पण आहोत ना. आमचा हिजडा. त्यांची जर किती गुन्हा केलेली जमीन असेल ना, ते जमिनीत त्यांनी मोजणी करावी हे बाकीचे आणि त्यांनी आता फिक्स करावी आणि आम्हाला समजायचं त्यांनी आता ते काय केलेलं. विषय काय करून दिले ना पूर्वीच कोण असा आहे? विषय आहे. काय लांबे- त्यांचा विषय आहे.